आणि स्वतः संस्थापक साहेब आहेत भाऊ. तर भाऊचा आणि माझा, मी गोरख दशरथ थोरात, तर भाऊचे माझे की पुण्यामध्ये की चांगलेच संबंध, की माझे मित्र बी आणि माझे इथून पुढे आता पदाधिकारी बी झालेले आणि बीडचं पद पण दिलेलं आहे मला. भाऊनी निवड केलेली माझी. आज त्यांच्या हाताने सत्कार बी झालेला आहे. तर भाऊचं काम असं आहे की मोठ्या मोठ्या मंत्र्यासंघ की बारीक काम नाही. मुंबईला पण बघतोय भाऊचे कामं, पुण्याला बघतोय, बाहेर अनेक इतर समाजात बघतोय. नुसते तुमच्या कामासाठीच नाही, हर कामामध्ये त्यांचा शब्द आहे. कुठं बी टीव्ही चॅनलला, युट्यूबला आहे. आणि बारीक नेते संघ नाहीत. तुम्ही आता जशी एकजूट केली तसे कामं टाकायची. आता मी जे एवढं जे पळतो नाही तर तुमच्या बीडमध्ये बी माझे तुम्ही न्यूज बघितले असतील, टीव्ही चॅनलला, युट्यूबला. त्यांच्या भाऊच्या शब्दावर मी इथं झोपडपट्टी बसवली. त्यांनी तिथून इथं नेता पाठवला होता. भाऊनी हे कुणाला माहिती आहे की नाही माहिती, मी तुम्हाला सगळं उघड सांगतो आज. आणि भाऊचे एक मित्र जोडीदार यांची आमची तिकडे स्टीम झाल्याच्या नंतर मला इथं पाठवलं. आणि नंतर मी इथून बी काही आमच्यात बी काही कार्यकर्ते होते, काही सांगणारे, काही बोलणारे, काही मागे सरकणारे. पण मला इथं कुणाचा तुमच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मी तुमच्या तिथं या आंदोलनाच्या टायमाला मी होतो. मी तुमच्या आधी त्यांना पण सांगितलं, अरे ह्याला सपोर्ट करा आणि ह्याला सपोर्ट केल्याशिवाय पुढची गोष्ट होत नाही. भाऊला मी बार सांगितलं, भाऊ मी बीड जिल्ह्यात काम करतोय, तुमचं लक्ष राहून दे. हे नुसतं फोनवर तिथं कुठल्या बी अधिकाऱ्याला भाऊ माझा फोन गेला की तिथं बीडमध्ये काम करत होते. आता झोपडपट्टी जी बसवली मी फक्त भाऊच्या शब्दावर. अजून पण एखाद्या अधिकाऱ्याने मला की असं धौस नाही दिली, काही बोलले नाही. फक्त बोलले कोण, आपल्या ह्याच्यातलेच आपले कार्यकर्ते. बाकीचं सरकाराचं कुणाचं काही सुद्धा नाही. आणि इथून पुढं आता भाऊचं काम आम्ही हे सगळेजण हे माझे मित्रच आहेत. त्यांनी मला फोन केला, भाऊचा फोन आला आणि थोरात साहेब तुम्ही इकडे या. मी होतो आता पुण्याला, माझं पुण्याला काम चालू आहे, आळंदीला चालू आहे, तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये बी चालू केलंय आणि नगरमध्ये तर तिथं बी असं फास्ट काम चालू आहे आपलं. पण ते ह्या भाऊच्या माध्यमातूनच हे सगळे कामं होणार आहे. आता इथं बी की आम्ही ही सगळी जी टीम जमलेली तर ह्या टीमच्या वतीने आता भाऊ इथून गेल्याच्या नंतर सगळं गल्लीनी की तिथं तुमच्या काय म्हणजे भाऊ ते करायचं आपल्याला शेका उपली तर ही गल्लीतून तर पार दिल्लीपर्यंत जाणार आहे. माझे दोन शब्द थांबतो. जय भीम, जय लवजी.